तुमचं अक्काराम तुळशीराम बोरे. अक्काराम तुळशीराम बोरे. बोहरे. काय व्यवसाय तुमचा काय? काय जनावर आहे आपले पोरगा एक मिलिटरीत आहे. मिलिटरीत आहे का मुलगा? हां, मिलिटरीत होऊन आता सर्व्हिसला लागला आहे पुण्याला, बर. आपलं मुंबईला. किती मुलं आहे ते? 2 आहेत. दोन एक दोस्त असतो इथं सरपंच बॉडीत. गावातच? बर बर बर. सून सरपंच नाही आता. हां हां हां. शेती किती आहे? शेती कशी 5-6 एकर आहे. बर बाग 1 एकर वर लावली. बर बर. ही या देवाला आपलं रोज येता येतं? आपलं सकाळी नाही रोज नाही, सोमवारी सोमवारी. जर सोमवारी? हां, संध्याकाळी आपलं लावून जायचं आपलं. बर. इथं अजून काय सोमवार कार्यक्रम काय मंदिरात असतात का? सोमवारी काय नसते. बर. मग इथली पूजा कोण करतं? येसून मोहिते विष्णू मोहिते पाटील आहे ते. बर. ही तू बसते, तुम्हाला दावायचले तर धावतो जाताना. मग ते पूजा त्यांच्याकडे आहे का कायम? कायम. हां. म्हणजे ते पूजा म्हणजे सेवा म्हणून करतात का त्यांना पूजा करायला ठेवलं आहे? नाही त्यांचे ते स्वखुशीने. स्वखुशीनं सेवा म्हणून? हां, हां हां हां. म्हणजे जुनं मंदिर आहे एकदम? जन्म लाव बिताड पडलेलं होतं तेव्हापासनं. बर. आम्ही आपल्या इथे येऊन दर्शन घेऊन जातो. हां हां. मग इथनं वर्षात इथं काय कार्यक्रम काय असतो का? कार्यक्रम असतो शिवरात्री पाडण्या दिवशी. शिवरात्र पारण्याला? हां, एकादशी जी भजन असते ती बरं. सकाळी आपण 7 वाजता फुलं टाकते ती सुबह. बर. असं कार्य मग या कार्यक्रमाला लोक बरीच येते? होय. हं. 1-2-4-5 गावचे लोक येतात का इथं? आगावच असते. बरं. स्वखुशीने जेवण घालते देते ती. बर पण आमचा पोरगा देखील भजन मंडळाला पैसे देतो. बर बर बर. म्हणजे मंदिर का कुठलं म्हणायचं या मंदिराचं? षटपळशी. षटपळ? षटपळच्या हद्दीत आहे काय? षटपळशी तिथंच ना आलं बा. बर. म्हणजे आत मूर्ती कशाची आहे? मृत्यू ही नको बघा की. न काय देव? ईश्वर पार्वतीचा आहे, ही शंकर बाबा. शंकर पार्वती? बरं बरं बरं. बघितले नाही तुम्ही? हां बघितले. म्हणजे पार्वतीचं मंदिर म्हणतात का याला? हा, पार्वतीचं मंदिर. बर. आणि या मंदिरासमोर हे तळ आहे? हे तळ आहे. बर. मग इथला काय ह्या मंदिराचा तुम्हाला अनुभव काय? आज देव लय महत्त्वाचा आहे. हां. जर होऊन जर आलं तर साधे येत नाही. आता तुमचा आमदार खाल्लेला कोण होता? हां. हळी देऊन निवडून आणला आणि तो सुभाष अण्णा. बर. हां, हां हां हां. ते आठवड्या बिकडे आले नाही. हां म्हणजे जागृत देवस्थान आहे? लय जागृत देवस्थान. हां महत्व म्हणजे साधन नाही इथलं. हां. म्हणजे हे आटपाडी तालुक्यात मंदिर येते काय? हात पडतात तालुका आटपाडी, षटपळच्या हद्दीमध्ये? शेतपडी. मग हे सोमेवाडी कुठल्या हातात आली? सोमेवाडी गावरवाडीत आली. ते गावरवाडीमध्ये आले? ही बनगरवाडी तुमच्या तकडली झाली. बंडगरवाडी सांगोल तालुक्यात आले? बरं. आणि हे मंदिर जे आहे ते षटपळ हद्दीत येतं? असं आहे का? बरं बरं ठीक आहे.